हे गाइस, वेलकम टू माय चॅनल। तर आज मी आलेलो आहे वजिरा कोली सी फूड फेस्टिवल मध्ये 2024। तर हा आमचा वजिरा सी फूड फेस्टिवल आहे। इथे खूप टाइपचे ऑथेंटिक फिश तुम्हाला भेटणार आहे खायला। तर आता आपण मध्ये जाऊया। तर गाइस, मी आलेलो आहे स्टॉल नंबर 1 वर आई एकविरा कॅटरर्स करून। तर आपण त्यांना विचारूया त्यांच्या स्टॉलची स्पेशालिटी काय। नमस्ते, तुमच्या स्टॉलची स्पेशालिटी काय मला सांगू शकता? आमचे भरपूर सगळेच आयटम म्हणजे स्पेशल आहेत। त्याच्यामध्ये भरलेला पापलेट आहे, साधा पापलेट आहे, सुरमई फ्राय आहे, बोंबील फ्राय आहे, भरलेला बांगडा आहे, साधा बांगडा आहे, मांदेली फ्राय आहे, जवळा वडी आहे, चिकन स्टिक आहे, प्रॉन्स स्टिक आहेत, त्यानंतर चिकन पॅटीस आहेत, करंदी पॅटीस आहेत, भेजा फ्राय आहे, प्रॉन्स बिर्याणी आहे, चिकन बिर्याणी आहे, पाया मसाला आहे, पाया सूप आहे, लॉबस्टर मसाला आहे, वजरी फ्राय आहे, क्रॅब आहेत, भरलेला खेकडा आहे, साधा खेकडा आहे, तिसरा मसाला आहे, चिकन खीमा आहे, मोरी मटन आहे, कोलंबी मसाला आहे, खीमा मिरची वडा आहे, मटन खीमा, कोलंबी तेल कांदा आहे, मटन सुक्क आहे, भरलेल्या माकले आहेत आणि गाबोळी आहे, सुकी कलेजी आहे, वडे आहेत, गाजर हलवा आहे, मोदक आहे उकडीचे, सोलकडी आहे, चटणी आहे, बोंबलाची चटणी, कोलंबीचं लोणचं आहे, थाळी आहे पूर्ण। तर तुम्ही बघू शकता की किती गरम गरम फ्रेश आपल्या कोली ऑथेंटिक मध्ये फूड इथे रेडी झालेला आहे। तर तुम्ही बघू शकता किती लाईव्ह फूड हे होत आहे आपल्या वजिरा कोली सी फूड फेस्टिवल मध्ये। तर या कार्यक्रमाचे आयोजित आपल्या समोर आहेत। तर तुम्ही काय बोलू शकता 2 शब्द? आई जीवदानी मित्र मंडळ आयोजित वजिरा सी फूड फेस्टिवल 2024 हे आमचं 5वं वर्ष आहे आणि गेली 4 वर्ष आमचं जबरदस्त असं सर्व खवय्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता। त्यामुळे यावर्षी देखील आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि खरोखरच तुम्ही आता इथे बघत असणार तर एक समोर अशी एक नजर मारा, तुम्ही कॅमेरा फिरवा, इथे बघा किती गर्दी, पहिल्याच दिवशी एवढी गर्दी आलेली आहे। आणि खरोखरच या सर्व कार्यक्रम करत असताना आपल्या भगिनींची खूप मेहनत असते। आमच्या कोळी भगिनी, माता भगिनी ज्या आहेत त्या गेली 8 ते 10 दिवस या कार्यक्रमाच्या पाठी मेहनत घेत असतात। मसाले बनवणे, होलसेल मधून फिश आणणे, त्यांची साफसफाई करणे। आणि तुम्ही इथे बघणार आहात, तुम्ही जवळजवळ एका स्टॉलला 35 ते 40 सी फूड म्हणजे कोळी फूड फक्त 35 ते 40 पदार्थ ठेवलेले आहेत। म्हणजे तुम्ही विचार करा की किती मेहनत आहे। आणि खरोखरच त्यांच्या मेहनतीला दाद म्हणून या खवय्यांनी इथे उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आणि सगळ्या स्टॉलवर आता तुडुंब अशी गर्दी आहे। आणि उद्या देखील एवढीच गर्दी असणार आणि परवा देखील एवढीच गर्दी असणार आहे। आणि मी सर्व या युट्यूबच्या माध्यमातून सर्व मंडळींना आवाहन करतो की आपण या ठिकाणी वजिरा, कोळीवाडा, बोरिवली वेस्ट, होळी मैदान या ठिकाणी तुम्ही भेट द्या आणि रुचकर अशा कोळी मेजवानीचा आस्वाद घ्या। धन्यवाद। पुढे 2 दिवस हा कार्यक्रम याच्यापेक्षाही जोरदार असा असणार आहे। शनिवार आणि रविवार येता म्हणजे 27 जानेवारी 28 जानेवारी या दिवशी आपण या आणि या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या। धन्यवाद। थँक्यू। तर गाइस, तुम्ही बघू शकता हा स्टॉल नंबर 8 आहे गौराई माऊली करून। तर त्यांना पण विचारूया त्यांच्या स्टॉलची स्पेशालिटी फूड काय। तर तुम्ही सांगू शकता तुमच्या स्टॉलची स्पेशालिटी काय, तुमच्या फूड आयटम? स्टॉलची स्पेशालिटी आहे कोलबीचे मोमोज आणि दुसरा आहे प्रॉन्स मसाला, टायगर प्रॉन्स आहे, बोंबील फ्राय आहे, सुरमई फ्राय आहे, बांगडा फ्राय आहे, बडा तुकडी 600 रुपये आहे, चिकन मसाला आहे, चिकन मोमोज आहे, कोलबीचं कालवण आहे, माकली मसाला आहे, चिकन नगेट्स आहेत, जवळ्याची वडी, अंडा मसाला, कोलबीचे मोमोज, चिकन मोमोज, कोलबीचं कालवण, चिंबोरी मसाला, कोलबी बिर्याणी, चिकन लॉलीपॉप, कोलबी फ्राय, वडे, भाकरी, बोंबील, चिकन नगेट्स आणि थाली। तर नमस्कार गाइस, मी आलेलो आहे काउंटर नंबर 7
मुंबईचा कोळी राजा, तर त्याला विचारूया आपण, त्यांना विचारूया की त्यांच्या स्टॉलचं स्पेशालिटी फूड काय आहे. तुम्ही सांगू शकाल तुमच्या स्टॉलचं स्पेशालिटी फूड? आमच्या स्टॉलची स्पेशालिटी आहे मटन खिमा आहे, प्रॉन्स मसाला आहे, चिकन आहे, तिसऱ्या आहेत, सुरमई, रावस, गोलीची आहे, परत प्रॉन्स बिर्याणी आहे, चिकन बिर्याणी आहे, परत आम्ही थाली पण लावली आहे आणि कोळी लोकांची स्पेशल तांदळाची भाकरी आहे, मांदेली आहे, बोंबील आहे, स्टफ पापलेट आहे, साधा पापलेट आहे, परत चिकन आहे, ही गाबोलीची गाबोली आहे, सॉरी घोलीची गाबोली आहे, तसंच करंदीच्या पॅटीस आहेत. हे करंदीचे पॅटीस आम्ही वेगळ्या स्टाईल मध्ये बनवलेले आहेत. तसेच आमच्या शिवंड आहेत, ऍक्च्युली आता मोठ्या शिवंड होत्या संपलेल्या आहेत, त्या बारक्या आहेत पण ठीक आहे. आणि हे स्टॉप केलेलं चिंबोरी आहे, बागडा, तसंच मोठा पापलेट, असे मेनी मोर्स व्हरायटी आहेत आमच्याकडे. तर तुम्ही बघू शकता इकडे बघू शकता हा स्टॉल नंबर 5 आहे म्हासोली करून. तर त्यांच्या स्टॉलची स्पेशालिटी काय आपण एकदा विचारूयात. तुम्ही सांगू शकता तुमच्या स्टॉलची स्पेशालिटी काय आणि स्पेशल फूड काय? आमच्याकडे मटणाचा खिमा आहे, करंदी आहे, कोलबी प्रॉन्स कोलीवाडा आहे, चिकन आहे, वाईची गाबोली आहे, हे चिकनचे स्टिक्स आहेत, चिकन बिर्याणी आहे, प्रॉन्स बिर्याणी आहे, प्रॉन्सची करी आहे, शिंपल्यांची करी आहे, जवल्याच्या वड्या आहेत, बोंबेल आहेत, बांगडा फ्राय आहे, भरलेला खेकडा आहे, चिकन नगेट्स आहेत, तांदळाची भाकरी, क्रॅबची करी आहे, मांदेली आहे, रावस आहे, सुरमई आहे, हलवा आहे. ही भरलेली अंडी आमची फेमस. तर गाईज तुम्ही इथे आले या सी फूड फेस्टिवल, तर स्टॉल नंबर 5 ला तुम्ही नक्की भेट द्या, ही माझी विनंती आहे. थँक्यू. तर गाईज आपण बघू शकता की मी आलेलो आहे स्टॉल नंबर 3 वर, मुंबईकर सी फूड. तर आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया की आपल्या कोळी ऑथेंटिक फूड मध्ये काय काय मेन्यू आहे आणि त्यांचं काय स्पेशालिटी काय. आपल्याकडे पहिलं तर फ्राय आयटम आहेत, पापलेट मोठं वाला पण आहे, छोटा आहे, जवळच्या वड्या आहेत, सुरमई आहे, रावस आहे, हलवा आहे, माकली आहे, बोंबील, मांदेलीज, चिकन पॅटीस आहेत, चिकन स्टिक आहे, प्रॉन्स स्टिक आहे, करंदी, भरलेला खेकडा आहे, हा ग्रेव्ही मधला खेकडा आहे, भरलेली शिवंडी, लॉबस्टर, सुरमई करी आहे, रावस, तिसऱ्या म्हणजे शिंपल्या, कोलंबी, चिकन, मटन किमा, चिकन बिर्याणी आणि प्रॉन्स बिर्याणी, सोलकढी आहे, भाकऱ्या पण आहेत आपल्या. गाईज आपण बघू शकता आपली तेजू मॅडम इथे दिसलेल्या आहे या फूड फेस्टिवल मध्ये. तर त्यांना तिला विचारूया आपण तिने काय इथे टेस्ट केलेलं आहे आणि तिला काय इथे आवडलेलं आहे. हाय, मी आत्ताच आली होती पण मी काउंटर नंबर 7चं सोलकढी ट्राय केली आहे, मुंबईचा कोळी राजा इकडची. खूप अप्रतिम सुंदर आहे, नक्की या आणि नक्की ट्राय करा आणि प्लीज माझ्या भावाला सबस्क्राईब करा. हे गाईज नमस्ते. तर आपल्या या फूड फेस्टिवल मध्ये इथे खूप टाईपचे पान वगैरे आहेत, स्मोक वगैरे बिस्किट्स आहेत, तर त्यांना विचारूया आपण त्यांचे आयटम्स वगैरे. बघा हे बघा पुना मसाला आहे, पुना मसाला, हे मगई मीठ आहे, हे बघा कलकत्ता मीठ आहे आणि हे चॉकलेट पण आहे. हे बघा स्मोकिंग बिस्किट पण आहे, वॅफी बिस्किट, ड्रॅगन बॉल्स आहे. हे बघा इथे बघा जरा, इथे पण व्हिडिओ घ्या जरा, ओरिओ स्मोक पण आहे. तर तुम्ही इथे बघू शकता खूप टाईपचे चॉकलेट पान आणि स्मोकी बिस्किट आहेत. तर तुम्ही इथे आले तर नक्की हे ट्राय करा. थँक्यू. तुम्ही बघू शकता इथे एक काकी भेटल्या आहेत, त्यांना विचारा की तुमच्या स्टॉल बद्दल काहीतरी ते 2 गोष्ट सांग. तुम्ही सांगू शकता तुमच्या स्टॉल बद्दल 2 गोष्टी. आमचे स्टॉल दरवर्षी इथे स्टॉल भरतात. 26 जानेवारी नंतर 26, 27, 28 जानेवारीला असतो
आमचा दरवर्षी इकडे स्टॉल असतो. त्याचप्रमाणे आमच्या स्टॉलचे वेगळ्या वेगळ्या व्हरायटीज आहेत. तांदळाची भाकरी आहे, पापलेट भरलेले आहे, चिंबोरी भरलेली आहे, शिवंडी आहे, चिकन मसाला, चिकन बिर्याणी, कोलंबी बिर्याणी, सोलकढी, अशी वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. आम्ही आपल्याला सांगतो की आपण नक्की आमच्या स्टॉलला भेट द्या आणि आमच्या स्टॉलच्या चवीचा आस्वाद घ्या. तर गाईज तुम्ही इथे येत असाल तर तुम्ही नक्की या स्टॉलला भेट द्या. तर तुम्ही बघू शकता हा स्टॉल नंबर 4 आहे, ब्रदर्स किचन सी फूड फेस्टिवल फूड यांचं स्टॉलचं नाव आहे. तर आपण त्यांना विचारूया त्यांचं फूडचं स्पेशालिटी काय कर. तुमच्या फूडचं स्पेशालिटी काय या स्टॉलचं तुम्ही सांगू शकता? फूडचं स्पेशालिटी म्हणलं तर इकडे नाही करता 20 ते 25 डिशेस आहे. पहिली डिश म्हणजे भरलेले अंडी आहे, हे आपलं नल माकुल आहे, कर्दीचे पेटीस आहे, सुरमई आहे, भरलेले पापलेट आहे, बोंबील आहे, बांगडा आहे, प्लस आपला तंदूर लेग पीस आहे, क्रॅप आहे आणि याच्या ग्रीन चिकन, कोंबडी वडे, भाकरीमध्ये एक लाल भाकरी आणि आपली तांदळाची भाकरी, ग्रेव्ही मध्ये पापलेटची ग्रेव्ही आहे, कोलंबीची ग्रेव्ही आहे, प्रॉन्स बिर्याणी आहे, चिकन बिर्याणी आहे, प्लस बांगडा बिर्याणी आहे आणि कर्दी आपली ती ग्रेव्ही मध्ये आणि प्रॉन्स कोलीवाडा, लॉलीपॉप आणि सोलकढी आहे स्पेशलिस्ट, मटन किमा आहे. तर गाईज तुम्ही इथे नक्की भेट द्या. तुम्ही इथे फेस्टिवलला येत असेल तर स्टॉल नंबर 4 ला